उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार आहे। जगदीप धनखड यांनी प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। 21 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच जगदीप धनखड यांनी खरं तर राजीनामा दिलेला होता। त्यांचा राजीनामा देखील एक संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळतो। त्यांना बुलेट प्रूफ वाहनही नाकारलं होतं। 6 महिने साध्या इनोव्हातून त्यांनी प्रवास केला। राजीनाम्याच्या आधी बरंच नाट्य घडलं असं देखील म्हटलं जातंय। मोठ्या प्रमाणात अशी चर्चा आहे। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आता या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात येणार आहेत आणि त्याची जी तयारी आहे ती देखील सुरू झालेली आहे। त्या दृष्टीने सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत निवडणूक आयोगाकडून आणि 21 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करता येणार आहे। यामध्ये जर बघितलं तर बिनविरोध निवडणूक कशी होईल यासाठी भाजप देखील प्रयत्न करताना पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच ही जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे संपूर्ण देशासाठी। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।